महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल सुद्धा वाजणार आहे आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळते म्हणजेच 3000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून दिली गेली आहे। पण 30,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे। कारण आम्हाला लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भात जसं की तुम्हाला माहिती आहे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। याची घोषणा आपल्या अर्थमंत्री यांनी केलेली आहे। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।